यानंतर अर्थातच आपण सगळ्यांचे डोळे एका व्यक्तीकडे लागलेले आहेत. त्यांचं मार्गदर्शन, त्यांच्याकडून पुढील वाटचालीच्या संदर्भातलं मार्गदर्शन हे आपणा सगळ्यांसाठीच अतिशय मोलाचं. उद्योग क्षेत्राशी त्यांचा जवळून संबंध आहे असं मी म्हणेन, कारण त्यांच्या घरामध्येही उद्योग आहे आणि राजकारण हा मुळात एक मोठा उद्योग आणि हा उद्योग समाजकारणाची जोड देऊन केला तरच तो सद उद्योग असतो. आणि जी त्यांच्या घरामध्ये परंपरा आहे अशा पूनमताईंना मी विनंती करते की त्यांनी या प्रसंगी मार्गदर्शन करावं. दिसते ना मी काय सुषमाजी नंतर माझी पाळी की काय? आमच्याकडे सुषमाजी असतात ना, नेहमी एक स्टूल घेऊन आम्ही फिरायचो. पण नंतर त्या म्हणल्या, बेटा शारीरिक ऊंचाई कैसे हो न हो, राजनैतिक बडाव वो ज़्यादा ज़रूरी है. मंचा माफ करा मी लगेच आले, कारण की एवढं गौड कौतुक ऐकता 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 डायबिटीस नको व्हायला. राजकारण हे उद्योग असतो, खरंच रोजचा उद्योग आहे, पण तो वेगळाच कारभार असतो आमचा, असा नसतो. आणि मला ही भीती केव्हापासून वाटत होती, सगळे इतके सुंदर व्यक्ती, एव्हरीबडी हॅड देअर लाईफ स्टोरीज टू टेल, आणि मग 5:30 वाजल्यापासून बसलेत, माझं कोणी ऐकेल की नाही. त्यांचा पेशन्स, एक उद्योजक होणार म्हणून एखाद्या राजकारण्याचं 15-20 मिनटं ऐकण्याची जेव्हा सहनशक्ती येईल तर नक्कीच तो उद्योजक महाराष्ट्रात किंवा देशात होईल. हा मी पूर्ण प्रयत्न इथे बघती आहे, म्हणून मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही आहे. मंचावर उपस्थित आदरणीय सुरेश हावरेजी, निर्माण ग्रुपचे राजेंद्र सावंतजी, आदरणीय संजय यादवरावजी, आदरणीय पवन अग्रवालजी, ज्यांनी मला काही प्रश्न विचारलेत त्याचं उत्तर मला द्यायचं आहे, लिहून ठेवले मी, आदरणीय अतुल राजोळीजी, आता फार सुंदर पद्धतीने आपल्या सगळ्यांना मंत्रमुग्ध करून टाकलं आणि एक प्रकारचे जोश आपल्या अंगात आला की कसा एक मराठी माणूस उद्योजक होऊ शकतो, असे श्री नितीन पोद्दारजी, भालचंद्र पाटेजी, जीवन भोसलेजी, परिवर्तन एक बदल संस्थाचे सगळे पदाधिकारी, हेमंत मोरेजी, ज्यांनी मला इथे खेचून आणलं, तसे संतोष जोंजाळे, माझे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, इथे सगळ्या महिलांना ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले त्या सारिका भोईटे पवार, पूर्णिमा शिरजकरजी, नेहा खरेजी, ललवानीजी, किशोर भोईजी, आदरणीय केसरी पाटीलजी, आदरणीय सुभाष दांडेकरजी. जेव्हा त्यांना पुरस्कार देताना मला सांगितलं, म्हणलं मी खूप ज्युनियर आहे, माझी ही अवकातही नाही आहे आणि ती लायकीही नाही आहे. त्यामुळे असे आपले आदरणीय सगळे ताकद. आणि शेवटी ज्याचं नाव म्हणजे मलाही टाळ्या पडल्याने मला वाटलं बापरे ये कौन सा हिरो आ गया, टेन्शन आ गया मुझे. असे आपल्या सगळ्यांचे, या उद्योजकांचे, विचाराचे हिरो निलेश मोरेजी. वर्ष 1 ते वर्ष 11. निलेशजी, आत्ताच मला वाटतं दांडेकर काकांनी सांगितलं होतं की यू हॅव टू फाइंड ऑपॉर्च्युनिटीज इन डिफिकल्टीज, राईट? आणि जेव्हा 2014मध्ये मी आधीची विधानसभा हरलेले होते, एकदम दणाणून हरले होते 2009मध्ये, 2006 पासून मी राजकारणात आहे. त्यामुळे 2014मध्ये जेव्हा मला सांगितलं उत्तर मध्य मुंबई लढशील का, प्रिया दत्तच्या विरोधात लढशील का, काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, म्हणलं एक मनात तयारी असते ना. पहिल्या वर्षी जसं घाबरले असतील मोरेजी की आज पहिलं वर्ष ते 11 होईल की नाही, पण एक विजन घेऊन ते बसले होते. म्हणले नाही, दिस इज द डिफिकल्टी अँड बिईंग अ पूनम महाजन, प्रमोदजीज डॉटर, आय विल फाइंड द बेस्ट ऑपॉर्च्युनिटी. आणि 2014मध्ये एका दगडाला जसे माझे वडील लाथ मारून कुठेही पाणी काढायचे, तसं देवाच्या दयेने मेहनत केली, चिकाटी केली आणि चिकटपणे काम केलं. आणि त्यानुसार 2014ची निवडणूक मी एका कठीण परिस्थितीतून निवडून आले. म्हणजे नक्कीच मी एवढंच सांगेन मोरेजी तुम्हाला की मी सगळ्या कार्यक्रमाला जायचे आणि मी प्रत्येक भाषणात एकच म्हणायचं, आणि ते वाक्य तुम्हाला म्हणणं फार महत्त्वाचं आहे, कारण की 11 वर्ष झालेत निलेशजी, 11 वर्ष. पहिल्या वर्षापासून सुरुवात, 11 वर्ष, 21 वर्ष होतील. तुम्ही पद्मश्री घ्याल, पद्मविभूषण घ्याल, मुलांना पुढे आणाल, तुमच्या पुढच्या वाटचालीला सगळे लोक सोबत करतील, सगळा युवा भारत राहील, पण सुरुवात तुम्ही केली. तर मी नेहमी म्हणायचे की जो डर जाते ना कभी कभी कि मैं कर सकता हूँ कि नहीं, वो एक दिल में धड़कन अपनी बढ़ जाती कि हम करें कि नहीं करें, तेव्हा मी नेहमी म्हणायचे मंजिल मिल ही जाती है भटकते हुए ही सही, मंजिल मिल ही जाती है भटकते हुए ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं. त्यामुळे घरातून निघून 4 तास बसलेले हे उद्योजक, आपको मंजिल मिलेगी. जो घर पे बैठ के कार्यक्रम देख रहे होंगे और कह रहे होंगे कि अगली बार देख लेंगे 12वें 15वें वर्षी जाएं, वो गुमराह को मैं कुछ कह नहीं सकती.
त्यामुळे तुम्हा सगळ्यांना सगळ्यात पहिल्यांदा 4 तास आम्हीही कोणत्याही कार्यक्रमात बसत नाही राजकारणी किंवा लोकसभेत सुद्धा बसत नाही. पण तुम्हाला बघून एवढं वाटलं मराठी मनाला. मी जन्मले चेंबूरची. मराठी माध्यमात पूर्ण अभ्यास, बालमोहन विद्या मंदिर. मग माझ्या वडिलांना मी नेहमी म्हणायचे, मग तिकडून आम्ही वरळीला उच्चभ्रू जागेत शिफ्ट झालो. आणि वरळीला शिकता शिकता सगळे माझ्या आजूबाजूला हे स्कॉटिश आणि ते स्कॉटिश पोरं, मी आपली निळ्या फ्रॉकमध्ये लाल रिबीन असायलाच हवी. आणि 10वीपर्यंत इंग्रजी बिलकुल नाही. प्रमोद महाजनांची मुलगी, सगळ्यांना वाटत असेल इथनं देश विदेश में आदमी अपनी आवाज फैला रहा है. तेव्हा माझ्या वडिलांना आत्ता दादरहून येताना मी माझी शाळा बघताना म्हणले की किती बरं वाटतं मराठी माणसाला. वरळीहून दादरला आले वाटतं हो मी महाराष्ट्रात आहे. मी असं काही नाही की मला बाकी भाषेचे, माझा नवरासुद्धा नॉन मराठी आहे. पण मला तेव्हा मी माझ्या वडिलांनी नेहमी रडायचे, म्हणायचे काय तुम्ही मराठीगिरी केली. मला सगळे काय घाटी म्हणतात, व्हॉट इज दिस गोईंग ऑन. तुम्ही मला मराठी माध्यमात टाकलं. माझ्या सगळ्यांना मला राम गोपाल वेपाल एवढेच शब्द येतात. सीता केम हिअर, 5वीला आपण हेच शिकायचं ना, सीता केम हिअर, गोपाल वेंट देअर, असंच काहीतरी आपलं इंग्लिश असायचं. आणि आपल्याला इटला म्हणायचं. प्रत्येक उच्चारणाला पण आपण आपला आपला मराठी हेल लावायचो. तेव्हा मी माझ्या वडिलांना 8वी 9वीत म्हणले आणि मी सगळ्या कार्यक्रमात सांगते, मी माझ्या वडिलांना म्हणले काय केलं तुम्ही, माझं आयुष्य बर्बाद करून टाकलं मराठी माध्यमात टाकून. माहीत नाही मी कुठे पुढे जाईन. सगळे इंग्रजी माध्यमातले लोक. त्यांनी मला एक सांगितलं, हे बघ तुझा हा बाप प्रमोद महाजन. म्हटलं मग आता मला काय वाटणार त्याचं. लोकांनी मला येऊन सांगितलं तर कौतुक वाटतं. म्हणलं मग मी मराठी माध्यमात शिकलो, शिक्षकाचा मुलगा. म्हणलं ओके बाबा ठीक आहे. मी पुढे आलो, मराठी माध्यमातून शिकून मी या देशाचा सगळ्यात युवा खासदार झालो आणि या देशाचं आता राजकारणाची डोर पुढे घेऊन गेलो. जेव्हा अमेरिकेत UN मध्ये मला भाषण करायला मिळतं तर मी अस्खलित इंग्लिशमध्ये बोलतो, कारण की मी माझ्या मातृभाषेचा सन्मान ठेवला. आणि जेव्हा माझ्या मातृभाषेचा मी सन्मान ठेवतो तर जगही माझा सन्मान ठेवेल. त्या प्रकारे त्यांनी मराठी भाषेची, आता ती उद्योजकता नव्हती पण ती मार्केटिंग जरूर होती. दॅट व्हॉट एव्हर यू आर यू हॅव टू बिलीव्ह. मग मला लक्षात आलं की नाही हे मीही करू शकणार नाही. मग मी पुस्तकं काढत गेले. मग मी लोकांचे खरं बोलताना लिप मोमेंट बघायचे की अच्छा इंग्रजी असा बोलतो माणूस, अस्खलित मराठी कसा बोलेल, आप हिंदी भाषा में कैसे बोल पाते. तेव्हा मी सुषमाजींचं भाषण बघायचे. कारण की जर तुम्हाला काय करायचं आहे ना, ती चिकाटी हवी असेल ना, ते आपल्या ती खाज निघते अंगातली कुठे ना कुठे आणि ती तरुणात असते. आणि पेपर विक्रेते म्हणजे मी तुम्हाला सांगते, तुमच्याशिवाय माझा दिवस चालू होत नाही. माझे डोळे उघडले की तुम्ही दिसायलाच हवेत. म्हणजे आपण म्हणतो ना डोळे उघडले की परमेश्वर दिसावा, तसा माझा पेपरवाला दिसतो. तो नाही दिसला की माझं डोकं फिरतं. कारण की एक सवय असते की उठून मी काय बघतीये. म्हणजे कधी कधी पेपरात माझ्याविषयी वाईट न्यूज आलं तर मी हेही म्हणते की आज का अखबार कल की रद्दी. म्हणजे मनालाही बरं वाटतं. पण जेव्हा जेव्हा आपण हा विचार करतो की हा पेपरवाला, आणि माझ्याकडे माहिती आहे तुमच्याकडे सगळ्यांकडे तरुण मुलं येत असेल, माझ्याकडे खरे लहान लहान मुलं येतात. हो, कोणी 5वीतला असतो वरळी कॅम्पातला, कोणी 8वीतला असतो, 9वीतला असतो. आणि मला कौतुक वाटतं. मी माझ्या मुलाला नेहमी सांगते, नालायक बघ जरा. तो मला उसकी माँ पूनम महाजन तो मैं क्या करूं. आता बघा उत्तर त्याचं. ती मुलं इतकी मेहनत घेतात आणि मी त्यांना विचार, अरे तू कितवीत आहेस. 5वीत आहे. कितीदा गेला. 2दा. म्हणजे तरी तू अभ्यास करतोय. हो. म्हणजे हे कशाला करतोयस. नाही मला शिक्षणाला पैसे हवेत आणि घरात प्रत्येकाच्या आपल्या घरात कहाण्या असतात बिचारी पोरं. पण तेव्हा मला लक्षात आलं की अमेरिकेचं उदाहरण दिलं गेलं. अमेरिकेत सुद्धा पोरं पेपर टाकायचे. आज ज्या माणसाचं आपण नाव घेतोय, एक 86 वर्षाच्या तरुणाचं नाव जे आज आपल्यात नाही आहेत, अब्दुल कलाम, पेपर विक्रेता. माहिती त्यांनी पेपर का विकायला सुरुवात केली. कारण की त्यांच्या घरात इतकी गरिबी होती आणि आई आणि आजीच्या ताटात जेवण दिवसेंदिवस भात कमी होत गेला आणि मुलांच्या ताटात वाढत गेला. मग त्यांना एक जबाबदारीची कल्पना आली की माझ्या आईला मी खाऊ पण घालू शकत नाही. आणि त्या विचारांनी त्यांनी पेपर विकायला सुरुवात केली आणि नंतर या देशावर राज्य केलं. त्या आईचा आशीर्वाद त्याच्यावर किती असेल. आणि ही तरुणाई म्हणजे पेपर विक्रेता आणि पेपर विक्रेता व्हावं ह्याच्यात मी फार सहमत नाही आहे. म्हणजे प्रत्येकाला वाटतं, मला वाटतं समजा मी मराठी मीडियममध्ये, मला नेहमी वाटतं मुलगा इंग्लिशमध्ये शिकावं, पुढच्या मुलाला वाटतं त्यांनी हार्वर्डमध्ये शिकावं. आपण नेहमी एक उच्चभ्रू त्याला माइलस्टोन देत असतो की हा मैलाचं दगड, त्याच्याहून जास्त अपेक्षित असतं. पण तेच पेपर विक्रेत्यांनी केलं, याचं मला कौतुक वाटतं. आणि सगळ्यांनी एकत्र येऊन एक विचार पुढे केला. आणि तो नुसता हा नाही की हम पेपर बांटते, हम ये करते, की उद्योजक कसा होऊ शकतो. आणि खरंच नरेंद्र मोदींनी एक विचार आणला, नॉट ओनली स्टँडअप इंडिया, स्टार्टअप इंडिया. ही सेट स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया.
जेव्हा तुम्ही सुरुवात कराल आपल्या कामाची स्टार्टअप्सची, जी स्टार्टअप मिनिस्ट्रीची गरज आहे, मी बिलकुल विश्वास ठेवते, बिकॉज वी आर नंबर 3 इन दिस कंट्री, इन दिस वर्ल्ड हु आर द स्टार्टअप नेशन्स. पण कुठे ना कुठे आपण हरवून जातो. तर स्टार्टअप तर करा, पण स्टँडअप अभिमानाने. मी एक छोटं उद्योजक बनतोय, पण अभिमानाने मी स्टँडअप इंडिया उभाही राहतोय. ही ताकद पंतप्रधानांनी आपल्यासमोर आणली आणि ही कौतुकाची गोष्ट आहे. सरकार आया अच्छे दिन क्या अच्छे, अरे विचार आणलेत अच्छे. एक प्रकारची पद्धती आपल्यासमोर आणली की ते आपल्याला घेऊन पुढे जाण्यासाठी येणाऱ्या पिढीला आपण कसे पुढे घेऊन जाऊ. जपानचा इथे खूप जास्त उल्लेख झाला. जपानला आपण अ लँड ऑफ रायझिंग सन म्हणायचो हां, म्हणजे जॉग्राफिकली तोच आहे, पण लँड ऑफ रायझिंग सन. जपानमध्ये 4 Ts आहे, जपानमध्ये हे आहे, जपानमध्ये ते आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा अमेरिका जपान यांच्या डेडिकेशनविषयी, यांच्या विचारांविषयी आपण भरपूर काही बोलतो, पण आज जपान आणि अमेरिका किंवा विश्वभरात भरपूर जागी ती ताकद नाही जी आपल्याकडे आहे. ती ताकद आहे तरुणाईंची. ही ताकद या युवा देशाला खरंच पुढे घेऊन जाणार आहे. आणि तसेच निलेश मोरेसारखे अजून नवीन तरुण, समजा एक मिलाचा असा दगड पुढे टाकत गेले तर हा तरुण देश, लँड ऑफ रायझिंग सन हा इंडिया आता बनलेला आहे. आणि त्या इंडियाचं गमक आजच पोद्दारजींनी आत्ताच सांगितलेलं आहे. उद्योजकांना मी काय सांगू, राजकारणातले उद्योग तुम्ही करू नका, फार त्रासदायक असतं. महिला असो पुरुष असो, आणि ते उद्योगही फार विचित्र असतात. मी मोरेजींना धन्यवाद देते, मला बस भरून लोक आणावे लागले नाही, तुम्ही आणलेले लोक मला मिळाले. हा उद्योगही मी करून टाकलेला आहे, म्हणजे मला फ्रीची ऑडियन्स मिळाली. ही आमची मार्केटिंग. पण मी एवढंच सांगेन, अब्दुल कलामांविषयी बोलताना, अब्दुल कलामांनी एकदा सांगितलं होतं, आणि त्यांचे भरपूर कोट्स तुम्ही वाचलेले असणार, आणि मी नेहमी त्याचा विचार करते. माझ्या वडिलांना मी नेहमी विचारायचे की तुम्ही काय एका सूर्याला नेहमी ते म्हणायचे, कर्णाचं आयुष्य केवढं एक दुःखदायक होतं, त्यांनी खूप मेहनत केली, पण कुठे ना कुठे तो विचाराने एवढा स्ट्रॉंग असून सुद्धा पुढे होऊ शकला नाही. मग मी म्हटलं तुम्हाला काय वाटतं, ते म्हणतात आय बिलीव्ह, माझे वडील नेहमी म्हणायचे, मला वाटतं की मी सूर्यासारखा तळपतोय, मी सूर्यासारखा तळतोय. मला माहिती आहे की माझ्या पार्टीसाठी, माझ्या लोकांसाठी मला काम करायचं आणि त्याचं तेज लोकांपर्यंत पोहोचवायचं, पण मी तळपतोय. तर मग अब्दुल कलामांचंही वाक्य मी एकदा पुस्तकात वाचलं, कोणतं पुस्तक होतं माहीत नाही. इफ यू वॉन्ट टू शाईन ब्राईट, फर्स्ट यू हॅव टू बर्न लाईक अ सन. तुम्हाला सूर्यासारखं तेजस्वी ओजस्वी व्हायचं आहे तर सूर्यासारखं तळपावंही लागेल. आणि प्रत्येक उद्योजक तसंच करतो. मलाही 9 वर्ष लागले खासदार बनायला. अवघड आहे बाबा, नाव लागून काही काम नाही लागलं. प्रत्येकाला आपली मेहनत, आपला रस्ता, आपली मंजिल वेगळी वेगळी असते. इथे महिलांना वेगवेगळे पुरस्कार मिळाले, त्यांनाही खूप खूप शुभेच्छा. आदिशक्ती, महिला शक्ती, नवरात्रीचे नवीन दिवस, नवीन 9 दिवस आणि नवीन कलरच्या साड्यासुद्धा आजकाल असतात. पण मी एका गोष्टीवर विश्वास ठेवते. मला भरपूर लोकांनी सांगितलं की विमेन एम्पॉवरमेंट हा शब्द वापरला गेला, की महिलांचं सशक्तीकरण करणं हे माझे विचार आहेत. नाही, आय बिलीव्ह इन जेंडर इक्वॉलिटी. माझा मुलगा आणि माझी मुलगी समसमान असावी. महिलेला उद्योजकता देण्यासाठी ताकद द्यावी, पण त्या महिलेला, किंवा माझा मुलगा आणि मुलगी असेल त्या दोघांना मी लहानपणापासून शिकवत गेले की बाबा मुलगा किंवा मुलगी ग्लासभर पाणी आद्य माझा मुलगा घेऊन ये किंवा अविका तू घेऊन ये, तर त्याच्यात भेदभाव नसावा. जेव्हा हा विचार आपण पूर्ण करू तर महिलांना बिचाऱ्यांना इंजेक्शन द्यायची गरज नाही उद्योजकतेची आणि काही विचारांची. फक्त आपण एवढाच विचार करावा, 50% मालिक तू, तो 50% मालिक वो भी है. जेव्हा या इक्वॉलिटीवर आपण विचार कराल, जेंडर इक्वॉलिटी, तर आपण भरपूर गोष्टी पुढे घेऊन जाऊ शकू. मी जास्त वेळ अजून घेणार नाही आहे आणि मला चिठ्ठी घ्यायची नाही आहे आणि मला वाटतं कोणी चिठ्ठी देणारही नाही. अगरवालजी म्हटले स्टॉल, जबरदस्त आयडिया आहे. मी सरकारच्या कोणत्याच पदावर नाही आहे, पण मी तुम्हाला आत्ता सांगते आणि मोरेजींना सांगते, ही संघटना एक प्रकारचं, तुम्ही जसं DP चालू आहे ना, डेव्हलपमेंट प्लॅन, तसं तुम्ही मॅपिंग सुरू करा. मॅपिंग सुरू करून तुम्ही त्या मॅपला तयार करा. मी तुम्हाला मदत करेन. म्युन्सिपल कॉर्पोरेशनमधून कोणकोणते स्टॉल कुठे असायला पाहिजे, एकत्र टेबलावर बसून आपण ठरवू शकतो, एवढी मदत तुम्हाला नक्की देते. झालं. पण हा माझ्या मित्राचा ऑथोराइज स्टॉल आहे, बाजूला माझ्या अजून एक मित्राचा लागू द्या ना, काय फरक पडतो, हे मग चुकीचं आहे. मग उद्योजकता कसली? त्यामुळे काहीही असेल, नियमामध्ये असलं तर मी आत्ताच सांगते, मॅपिंग सुरू करा. जेव्हा तुम्ही मॅपिंग सुरू कराल, अजय मेहता आपले म्युन्सिपल कमिशनर आहे, कारण की शेवटी म्युन्सिपाल्टीचं काम आहे, हे काम राज्य राष्ट्रीय सरकाराचं नसतं.
आणि ॲक्च्युली काम एका काउन्सिलरच असतं, पण मी खासदार म्हणून तुम्हाला आत्ता सांगते, मी तयार आहे, मी तुम्हा सगळ्यांबरोबर तयार आहे. तुम्ही तुमचा मॅप घेऊन या, आपण एक चांगली पॉलिसी निर्माण करून प्रत्येकाला त्याची ताकद, त्याची जागा छापा मारून देऊया, हे मी तुम्हाला नक्की सांगते. बाकी मुद्दे भरपूर होते. पोद्दारजींनी फारच हार्डकोर मुद्दे मला दिले सांगायला, आणि मला सांगायला खूप बरं वाटतं. त्यांनी आपल्या मुख्यमंत्र्यांची तारीफ केली आणि म्हणजे मुख्यमंत्र्यांनी खूप चांगलं काम केलं. आणि खरंच युवा मुख्यमंत्री आहेत, 4 तास झोपतात रोज, आम्हा सगळ्यांनाही कामाला लावतात. आज ते दिल्लीला गेले आणि दिल्लीहून मी परत आले. त्यामुळे कोणीतरी एक दूत आहे तुम्हाला सांगायला, आणि मी खरं सांगू शकते की ईज ऑफ डुईंग बिझनेस, बिलकुल महाराष्ट्र हा ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये जरी 3रा नंबर आहे, तो अजून पुढे जाऊ शकतो. कारण की गुजरात आपल्या पुढे आहे, राजस्थान पण आपल्या पुढे चाललं आहे, जरी आपली सत्ता आहे भाजपाची, मलाही माहिती आहे. तर जेव्हा चीफ मिनिस्टर म्हणून, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली, त्यांनी CM वॉर रूम म्हणून एक नवीन वॉर रूम तयार केली. त्याची मी स्वतः भागीदार आहे, त्या विचारांची भागीदार आहे. आणि प्रत्येक इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रोजेक्ट असो, ईज ऑफ डुईंग बिझनेसचा प्रोजेक्ट असो, त्याची दर महिन्याला आमची बैठक होते आणि त्याच्या नियमावलीनुसार आम्ही काम करतो आणि टाईमलाईननुसार काम करतो. आणि तुम्हाला काही महिन्यात त्याचे वेगवेगळे बदलही दिसलेले असतील. आता मेक इन महाराष्ट्र, मेक इन इंडिया, तर हे फार मोठं स्वप्न आहे. मेक इन महाराष्ट्र, आपण मराठी लोकात आपलं महाराष्ट्राचं बोलावं. आता राजस्थानमध्ये, आसाममध्ये काय चालू आहे, किंवा आत्ता सगळे मला बिहारमध्ये काय चालू आहे एवढंच या टेबलावर बसून विचारतात. आता ते उत्तर मी एवढं लवकर दिलं तर मला अवघड पडेल. ते तर आपण 8 नोव्हेंबरला निवडणुकाचे जेव्हा केव्हा रिझल्ट येतील ते बघूच. पण महाराष्ट्रात मेक इन महाराष्ट्र, तुम्हाला सांगते, मुख्यमंत्र्यांनी फॉक्सकॉन म्हणून कंपनी, जे आपले सगळे फोन तुम्ही आता रेकॉर्डिंग करताय, त्या फोनच्या काचा, ते बनवणारे फोन, फॉक्सकॉन म्हणून एक फार जगविख्यात कंपनी आहे जे बनवतात. त्यांनी सगळ्यात मोठा $5 बिलियन प्लांट महाराष्ट्रात टाकायचा विचार केला, तो फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसांमुळे. ते हैदराबादला फिरले, माझ्या समोर हे डोळ्यासमोर घडलेलं आहे, कारण की मी त्या वॉर रूमची आहे. ते सगळीकडे बघत होते. ते बँगलोरला त्यांनी प्लांट टाकायचं ठरवलं सुद्धा होतं, पण मुख्यमंत्र्यांनी आपली उद्योजकताचं डोकं आणि राजकीय वापरलं, त्यांना 2 दिवसासाठी हायजॅक केलं आणि ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या नावाने त्यांना जागा दाखवली. त्यांना सांगितलं, आय एम रेडी, ऑन 1 पेपर आय एम रायटिंग एव्हरीथिंग. आणि आज $5 बिलियन FDI जो अपेक्षित असतो, आज फॉक्सकॉन कंपनीने 5 लाख लोकांना नोकऱ्या आणि $5 बिलियन निवेश या महाराष्ट्रात येणार आहे. अजून एक मैलाचं दगड, कारण की स्वतः सॉलिसिटर असल्यामुळे मला त्यांना सांगायचं खूप वाटतं. एक 28 वर्षाचा मुलगा आहे आमच्या टीममध्ये, त्याला घेऊन सगळ्यात पहिल्यांदा प्रॉब्लेम काय होतो, आपल्याकडे आपण बिझनेस तर सुरू करतो, कोणी गव्हर्नमेंटबरोबर कॉन्ट्रॅक्ट असतात, काही PPP मॉड्यूल असतात, काही प्रायव्हेट कंपन्या असतात, छोटे बिझनेस असतात, मोठे असतात, 1 कोटी लागते, 500 कोटी, 5,000 कोटी असतात. पण जेव्हा काही गोंधळ निर्माण होतो तर आर्बिट्रेशनच्या प्रोसेसमध्ये फार अवघड पडतं. तर महाराष्ट्र सरकारने आर्बिट्रेशन ही पॉलिसी आता नवीन बनवलेली आहे आणि इंडियाचं सगळ्यात पहिलं मुंबईत इंटरनॅशनल आर्बिट्रेशन सेंटर सुरू होणार आहे. त्यामुळे ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या नावाने, म्हणजे कोणताही उद्योजक असेल, त्याला कोणतेही प्रॉब्लेम असतील, कोणताही विषय असेल, तो चर्चा करायचा असेल, तो त्या टेबलावर बसून तो चर्चेच्या रूपाने, पॉलिसीच्या रूपाने पटकन तो करून घेऊ शकतो आणि पुढे आपला बिझनेस चालवू शकतो. अशी आर्बिट्रेशन सेंटर आम्ही या डिसेंबरला सुरू करणार आहोत. अपेक्षा लोकांची एवढीच असते की आम्ही सगळं करतोय, मराठी माणूस का पुढे पाऊल का पडत नाही पुढे. मराठी माणसाने एकच विचार करावा, जय महाराष्ट्र तर आपण म्हणतो, पण जय महाराष्ट्राच्या पुढे मराठी माणसाकडे एक फार वेगळी युनिकनेस नाही. म्हणजे मी कोणत्याही जे नावं घेतो आपण, या राज्याला, त्या राज्याला, या राज्याला नाही, आपण सगळ्यात मोठे कॉस्मोपॉलिटन लोक आहोत. मराठी माणूस हा स्पॉन्जसारखा असतो, स्पंज, की तो काहीही शिकू शकतो. मराठी माणूस भाषा शिकू शकतो फार लवकर, तो त्या हेलात बोलू शकतो, तो विचार तेवढे चांगले करू शकतो. आणि ॲक्सेप्टेबिलिटी, प्रत्येक गोष्टीची जाण येऊन त्या गोष्टीला आत्मसात करणं, हे फक्त मराठी माणसाला जमलं. म्हणून मुंबई हे शहर मराठी माणसांनी सगळ्यांसाठी खुलं करून दिलं, या विश्वासाठी खुलं करून दिलं. पण त्या मराठी माणसांनी हाही विचार करू नये की मी मराठी आहे ते न्यूनगंड, इफ आय कॅनॉट स्पीक, असं करू शकतो, तसं करू शकतो. तुमच्याकडे एवढे वेगळे सगळे उदाहरणं बसलेली आहेत. जेव्हा तुम्ही एका उदाहरणाकडे बघता, मग तुम्हाला वाटतं हो मी हे करू शकतो. पण चिकाटी, कंटिन्युटी आणि प्रत्येक गोष्टीला पुढे घेऊन जाण्याची ताकद, आणि ती मनात, ती काय, ते स्प्राईट नाही, ते डर लगी तो प्यास बुझाए प्यास, असं काहीतरी ॲडव्हर्टिजमेंट असते. हां, डर के आगे जीत है, बँड्रा के आगे सीट है, असंही म्हणतात. पण डर के आगे जीत है, वो डर जब करेंगे. विनोबा भावे पूर्ण देशभरात फिरले आणि त्या मोमेंटमध्ये विनोबा भावेंना एक प्रश्न विचारला होता, मी कुठे वाचलं होतं. विनोबा भावेंना विचारलं होतं की एवढं सगळं तुम्ही देश बघितला, पर्वत ओलांडले, हे ओलांडलं, सगळ्यात जास्त अवघड काय पडलं ओलांडताना तुम्हाला? ते म्हणले, माझ्या घराचा उंबरठा.
एकदा ती तयारी ठेवली ना की विश्व तुमचं हे लक्षात ठेवा. आणि आता मीच पुढच्या आठवड्यात अमेरिकेत जाऊन भाषण देणार आहे हेच. म्हणजे तुम्ही विचार करा, मराठी माध्यमात शिकलेली प्रत्येकाला आपल्या विश्वातून बाहेर यावं लागतं. फ्रॉम अ लिटल थिंग टू अ बटरफ्लाय. शेवटी तुम्हाला तुमचाच विचार तुम्हालाच शिकावं लागतं. तुमच्याकडे भरपूर उदाहरणं असतील की मी हे बनू शकतो, ते बनू शकतो. मी काय बनू शकतो हे महत्त्वाचं नाही का, कि मैं भी कर सकता हूँ, मैं ही कर सकता हूँ, मुझे नहीं पता कोई और कर सकता है कि नहीं. जेव्हा हा विचार तुम्ही कराल ना की इट इज मी, ये सिर्फ मैं ही कर सकता हूँ, तो उदाहरणं जरी बघितले तर तुमच्यातलं एक नवीनाई, तुमच्यातलं नाविन्य हे वेगळं निघेल. आणि असंच तो उंबरठा जेव्हा तुम्ही ओलांडाल त्या न्यूनगंडाचा, तो प्रत्येक गोष्टीचा, मग क्या बात आहे. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मी अजून एक सांगेन, अजून महाराष्ट्र सरकार किंवा देशाचे प्रश्न असतील तर नक्की मला पत्र पाठवा. मी त्याचेही विचार पुढे घेऊन जाईल. आणि पण मी मोरेजींना एवढंच सांगू इच्छिते की आज तुम्ही हा 11 वर्षाचा कार्यक्रम केलेला आहे. मला वाटतं तुम्ही माझ्यावर दिल्लीला या, आपण पंतप्रधानांना भेटूया. आणि ही आगळी वेगळे विचार, मला नाही वाटत कुठे असे पत्रकार विक्रेते पोरं कुठे कार्यक्रम घेत असतील, उद्योजकता विचार करत असतील. इट इज रिअली डिफरंट, अ युनिक आयडिया. तुम्ही या चळवळीची सुरुवात करा आणि त्याचा पाठिंबा मी देईन. आणि मला इथे बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा. आणि विश्वास हाच तुमचा सगळ्यांची ताकद आहे, तो विश्वास ठेवा. मग जय महाराष्ट्र नक्कीच होईल. खूप खूप धन्यवाद. भारत माता की. धन्यवाद पूनमताई. आपण आपल्या वडिलांचा उल्लेख सूर्य असा केला आणि आपल्याकडून हे उद्गार ऐकत असताना एका सूर्यपुत्रीचे बोल आपण ऐकत आहोत याचा नक्कीच आम्हाला प्रत्यय आला. आणि आपण जे एक आश्वासक वातावरण या ठिकाणी निर्माण केलेलं आहे त्याचा फायदा आम्ही जरूर घेऊ असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करते. तुम्ही कार्यक्रमाला खूप वेळ दिलात. तुम्हाला चिठ्ठी पाठवण्याची आमची प्राज्ञा